हर्षल पाटील याला श्रद्धांजली वाहतो। गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महायुतीचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तसेच प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावे असा सल्लाही सदाभाऊ खोत यांनी दिलाय। गुलाबराव पाटलांनी पहिले माहिती घेऊन बोलायला हवं होतं। येथे 8 दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून या सर्व प्रकाराबद्दल बोलणार असल्याचे त्यांनी सांगितलं। ते तांदूळवाडी गावातील स्मशानभूमीमध्ये हर्षल पाटील यांच्या आज रक्षा विसर्जन प्रसंगी सदाभाऊ बोलत होते। यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, हर्षल पाटील हा उपकंत्राटदार होता आणि मुख्य कंत्राटदाराकडून कामे घेऊन तो काम करत होता। मात्र अनेक ठिकाणी काम पूर्ण करूनही त्याला पैसे मिळाले नाहीत। पण मंत्री म्हणून काम करताना मंत्रालयातील बारकावे माहीत असणं आवश्यक आहे। बेजबाबदार वक्तव्य करून नवतरुणांना निराश करणं चुकीचं आहे। त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी थेट मागणी सदाभाऊ खोत यांच्याकडून करण्यात आली आहे। तसेच मंत्री गुलाबराव पाटील यांनी बेजबाबदार वक्तव्य केले, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा राजीनामा द्यावा। हर्षल पाटील यांना मी श्रद्धांजली वाहतो। प्रत्येक मंत्र्यांनी जमिनीवर पाय ठेवून काम करावे असा सल्ला खोत यांनी दिला आहे। मी हर्षल पाटील या नवतरुण युवकाला पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। हर्षल पाटील यांनी 3-4 ठिकाणची कामं घेतलेली होती आणि ते सब कॉन्ट्रॅक्टर होते आणि सब कॉन्ट्रॅक्टर हा मेन कॉन्ट्रॅक्टच्या अंडर त्या ठिकाणी करार करून काम करत असतो। मुळामध्ये काही ठिकाणची बिलं त्यांना मिळालेली नव्हती आणि त्यामुळे इतर देणी आणि डिप्रेशनमध्ये येऊन या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे। गुलाबराव पाटील साहेबांनी खरं बघितलं तर सब कॉन्ट्रॅक्ट हे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत, त्याचा पूर्ण आढावा आणि अभ्यास करायला पाहिजे होता। अशा पद्धतीनं बेजबाबदारपणानं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही। आपण त्या खात्याला मंत्री म्हणून काम करत असताना नेमकं खात्यामध्ये कामकाज कसं चाललं आहे याचा अभ्यास त्या मंत्र्याला असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि असं बेजबाबदारपणानं वक्तव्य करणं म्हणजे खऱ्या अर्थानं नवतरुण पिढीला नाउमेद करण्यातला प्रकार आहे आणि त्यांनी खरोखर राजीनामा दिला पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे। एक आपल्या लक्षात येईल की संपूर्ण राज्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टची एक मोठी चेन आहे आणि मेन कॉन्ट्रॅक्टरची एक वेगळा चेन आहे, परंतु हे धोरण कुठंतरी आता बदलावं लागेल। कारण सिव्हिल इंजिनियर मुलगा झाल्यानंतर त्याला किमान 5 कोटीपर्यंतचं काम करण्याची मर्यादा असणारे लायसन्स आपण द्यायला पाहिजे। ते मग ते बांधकाम विभाग असो, पाणी पुरवठा असो, इलेक्ट्रिशियन विभाग असो। एकदा सिव्हिल इंजिनियर होतो आणि मग त्याला तुम्ही टप्प पाडता की तुला अनुभव नाही, अनुभव आल्यानंतर 5 कोटीची कामं घेता येतील। आणि मग सिव्हिल इंजिनियर झाल्यावर अनुभव घ्यायला काही त्यानं अमेरिकेत जायचं का, कुठं जायचं त्यानं? आणि मग सिव्हिल इंजिनियर म्हणून ज्या काही डिग्री आहेत त्या चुलीत घालायसाठी दिल्या त्या का? एकदा सिव्हिल इंजिनियर झाल्याबरोबर त्याला 5 कोटीचं जर लायसन दिलं तर 5 कोटीचं त्याला काम दिलं पाहिजे। ही अनुभवाची जी काही एक नवी पद्धत निर्माण केलेली आहे, हे अधिकारी आणि मंत्रालयातल्या सगळ्या कोंडाळ यांनी तयार केलेली ही सिस्टीम आहे की ठराविक बोक्यांनाच लायसन मिळावं आणि आपल्याला टक्केवारीनं पैसे खाता यावेत। आज इलेक्ट्रिक विभागामध्ये, ऊर्जा विभागामध्ये तीच परिस्थिती आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 4-5 लोकच काम करतात, बाकीच्या लोक टेंडर भरू शकत नाही। मग तो इलेक्ट्रिशियन इंजिनियर झाला असेल तर त्याला द्या ना 5 कोटीपर्यंतचं कामचं। मग परत तुम्ही त्याला म्हणता की तुला अनुभव पाहिजे। अरे तुम्ही कामच दिलं नाही, हा महत्त्वाचा भाग आहे। तुम्ही कामच दिलं नाही तर त्याला अनुभव निश्चितपणानं येणार कुठून? आज इलेक्ट्रिशियनमध्ये ऊर्जा विभागाला 4-5 लोक आहेत, तेच काम करतात, तेच टेंडर भरतात। म्हणजे हे चाललं आहे काय? आणि म्हणून हे सिस्टीम आपल्याला बदलावी लागेल, ही पद्धत बदलावी लागेल, नियमामध्ये निश्चितपणानं बदल करावा लागेल।